सर्वांचे आणि मान्यवरांचे आभार आणि सुस्वागत। आज आपल्या असोसिएशनचे जे वरिष्ठ मेंबर आहेत ज्यांनी 75 वर्ष पूर्ण केली आहेत, आज त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। मी आता नावं पुकारतो तर त्यांनी फक्त हात वर करा, आले की नाही, आणि त्यांनी पहिल्या पुढच्या 2 रांगात बसायचं आहे। ओके। रजनी वानखेडे, रजनी वानखेडे नाही, अजून आहे ना। अमृत मारू, विभा म्हात्रे, विभा म्हात्रे, नरेंद्र मोहते, भीमराव मोरे, हाँ भीमराव मोरे, सरला शिंदे, हाँ सुशीला नाईक, सुशीला नाईक आल्यात का? रमेश सोबण आलेत। कुंदा पुरंदरे, कुंदा पुरंदरे आहेत का? नाही। ओके। प्रणाली जॉन्सन, हाँ प्लीज। शोभा भाटिया, शोभा भाटिया, हो ठीक आहे। कार्यक्रमाला 2 मिनिटात सुरुवात होईल। आज आपण आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा 11वा वर्धापन दिन साजरा करत आहोत। आजचा 26/11 हा दिवस 3 घटनांसाठी किंवा कारणांसाठी अविस्मरणीय आणि महत्त्वपूर्ण आहे। एक तर 2013मध्ये आपल्या संघाची स्थापना झाली, तो हा आपला स्थापना दिवस आहे, तो आपण साजराच करतोय। दुसरी एक धक्कादायक घटना जी 26/11 म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला। तर त्याचाही आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। आधी आपल्याला संगीताचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर। तसंच तिसरं म्हणजे आपल्या संविधानाला, भारताच्या संविधानाला आजच 75 वर्ष होत आहेत आणि आपलं संविधान हे सर्व देशांमध्ये एकमेव द्वितीय ठरेल असं संविधान आहे। त्याच्यामुळे या संविधानाच्या शपथेचं वाचन आज होणार आहे। सर्वप्रथम आपल्याला संगीताची मेजवानी मिळणार आहे। तर ह्या संगीताच्या कार्यक्रमासाठी इथे आपण ऑर्केस्ट्राच्या एका ग्रुपला संगीत संध्या असं त्यांनी नाव दिलेलं आहे त्यांनी या कार्यक्रमाला। त्याचे निर्माता दिग्दर्शक आहेत दासगावकर आणि संयोजक आहेत डी सुधीर। त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं संगीत संध्येचा कार्यक्रम सुरू करावा। त्यानंतर आपण श्रद्धांजलीचा हे करू। 5 वाजल्यानंतर बाकीचा संघाचा कार्यक्रम वर्धापन दिनाचा सुरू करू मध्ये, आणि त्यानंतर पुन्हा गाणी होती पण करूया। कृपया शांतता राखा। आपण बसू शकतो। नमस्कार। यांना मी आमंत्रण देते की तुम्ही आपल्या व्यासपीठावर यावं। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की
आजच्या या कार्यक्रमाला आपल्या इकडली आता मला शब्द वापरावा लागतो, माजी आमदार डॉक्टर भारती लवेकर येणार होत्या, परंतु त्यांना मंत्रालयात बोलावल्यामुळे ते येऊ शकत नाही, आलेले नाही आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे दुसरे एक आपले पाहुणे होते, खेरनायर साहेब. बेसिकली ते आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे सोशल डिपार्टमेंटचे होते अधिकारी आणि ते येणार म्हणून मला त्यांनी कालपर्यंतसुद्धा सांगितलेलं होतं, परंतु अचानक मंत्रालयातल्या घडामोडी तुम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे ते तिथे गेल्यामुळे आज आपल्याकडे 2 पाहुणी मंडळी नाही आहे. तर ते मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं. आणि पुढे पडवाल मॅडम, डॉक्टर पडवाल. बसा बसा. आपले अध्यक्ष मेजर अरुण शिरस्कर, उपाध्यक्ष श्री राके केळवेकर, श्री प्रकाश बोरगावकर आणि आदिती शारंगधर. मी प्रकाश बोरगावकर आणि आदिती शारंगधरांची ओळख करून देते. प्रकाश बोरगावकर हे सध्या आजी केअर फाउंडेशनचे CEO आहेत. यापूर्वी त्यांनी 37 वर्ष हेल्पेज इंडिया या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेचे हेड म्हणून काम केलेले आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात या विभागाचे ते संचालक होते हेल्पेज इंडियाचे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी समुपदेशनही केलेलं आहे. तसंच महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यांची ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित सरकारी धोरणं आखण्यात त्यांचा सहभाग होता. तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमधील प्रश्न सोडवण्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. मी केळवेकर गुरुजींना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन तसंच त्यांच्यासाठी एक खास पुस्तक ठेवलेलं आहे आम्ही, ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. इमोझिल असं ते पुस्तकाचं नाव आहे. आजच्या विशेष आमंत्रित अतिथी आदिती शारंगधर या आपल्या घराघरात पोचलेल्या आहेत. अगदी प्रसिद्ध आहेत अशा मराठी अभिनेत्री, जी आज TV मालिकांमुळे आपल्याला माहिती आहे. तिने वादळवाट मालिकेतली रमा चौधरी, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतली मालविका खानविलकर आणि लक्ष या TV मालिकेत सलोनी देशमुख या भूमिका वठवलेल्या आहेत. तसंच त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी लिटमस या स्टेज प्लेमधून या प्रोफेशनमध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यानंतर अकल्पित, नाथा पुरे आता, तूच घरची लक्ष्मी, धटिंग धिंगाणा आणि हो दे जर असा उशीर, मी म्हणत नाही आहे, त्यांच्या पिक्चरचं नाव आहे.
आकांत हा चित्रपट त्यांचा ऑस्करसाठी नामांकित झाला होता आणि तुमच्यासाठी काय पण, जस्ट गंमत, तसंच मोहर या चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलेलं आहे. मी आता मिसेस शिरीषकरांना विनंती करते की त्यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करावा. मी आदिती मॅडमना विनंती करते की आपल्यासाठी त्यांनी 4 शब्द बोलावे. सगळ्या उल्हासित आणि तरुण वर्गाला माझ्या मनापासून नमस्कार. इतक्या दिग्गज महोदयांबरोबर स्टेज शेअर करताना खूप समाधान वाटतं आणि मला असं वाटतं की त्यांच्या बाजूला बसणं हाच मोठा आशीर्वाद असल्याचा एक मिळाल्यासारखा मी मानते. सो थँक्यू सो मच खरं तर मला इथे बोलवल्याबद्दल. आणि अर्थातच मंचावरचे मान्यवर, माझ्या समोरचे सगळे मान्यवर. आणि बघा, गंमत आत्ता सरांनी सांगितली खरी की या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या 2 व्यक्ती नेमक्या सरकारशी निगडीत आहेत. निवडणुका झाल्या, इलेक्शन्स झाली, निवडून आले, आता गैरहजेरी. हो, असं आहे का? गमतीचा भाग वेगळा, पण मला असं वाटतं कलाकाराचं कौतुक करायला कलाकारांनी आलं पाहिजे. तेव्हा सरांनी मला जेव्हा ऑर्केस्ट्रा आणि इकडे पदलालित्य होणारे असं नाच होणारे असं कळल्यानंतर मी आवर्जून उपस्थित राहिले. मला असं वाटतं की मला 7च मिनटं दिली आहेत सरांनी, थोडं भरभर बोलायला हवं. सो आनंदाची गोष्ट अशी आहे की लहान मुलांसाठी अनेक वर्ष काम करते किंवा कॅन्सरशी निगडीत मुलांसाठी अनेक वर्ष काम करते. पण माझ्यापेक्षा लहान, अगदी लहान असणाऱ्या तुमच्या लोकांच्या सानिध्यात यायचा योग आज फार वर्षांनी आला. खूप वर्षापूर्वी माझ्या एक फॅन होत्या आजी, घाटकोपरला राहायच्या. तर त्यांनी अथश्रीत घर अथश्री माहिती आहे का तुम्हाला? पुण्याच्या जवळ आहे ते. तिथे घर घेतलं होतं. तर त्यांनी मला एकदा असं म्हटलं की तू येशील का आमच्या मैत्रिणींच्या आणि मित्रांची गप्पा मारायला. तर खूप वर्षापूर्वी अथश्रीमध्ये आम्ही नाटकाचा प्रयोग सादर केला होता आणि तिकडच्या सगळ्या दिलखुलास माणसांची, दिलखुलास व्यक्तींची गप्पा मारल्या होत्या. मला आज तुमच्यासमोर येऊन खूप आनंद झाला आहे, खूप समाधान वाटलं आहे. कारण गेली काही वर्ष सातत्याने मालिकातनं काम केल्यानंतर आता मी मालिकांपासून थोडीशी सुट्टी घेतली आहे. मला लहान मुलगा आहे 8 वर्षाचा आणि मला असं वाटतं स्त्री, आईचं पहिलं कर्तव्य तिच्या मुलाकडे लक्ष देणं हे असल्यामुळे थोडे वर्ष मालिकांपासून सुट्टी घेतली आहे. पण नाटक करते गेले वर्षभर सातत्याने. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या नाटकाचा सगळ्यात मोठा प्रेक्षक वर्ग तुमच्या वयोगटातला आहे. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आणि त्याचबरोबर एक बारीक तक्रारही करायचे की नाटकाकडे तरुण वर्गाला वळवण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे ना, आहे ना? मला असं वाटतं मग प्रत्येक या वयोगटातल्या मुलांनी एका तरुण मुलाला नाटकाला घेऊन यायचं असं ठरवून ठेवा आजच्याच दिवशी. म्हणजे आपला तरुण वर्गसुद्धा चांगला नाटकाचा प्रेक्षक तयार होऊ शकतो. आणि ही जबाबदारी फक्त आणि फक्त तुमच्या वयाची माणसं घेऊ शकतात असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे ही काय आग्रहवजा विनंती तुम्हा सगळ्यांना आहे माझ्याकडून. आणि पुन्हा एकदा मला इथे बोलवलं त्याबद्दल मी मनापासून तुमची सगळ्यांची आभारी आहे. आणि बस अजून काय बोलायचं आहे. मी सरांना म्हटलं होतं खरं तर आपण बारीकसा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ठेवूया, कारण माझी तुमच्याशी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या पहिल्यांदाच भेट होते आणि या भेटीच्या ओळखीत रूपांतर व्हायला थोडासा संवाद व्हावा लागतो असं वाटतं. तर तो संवाद झाला असता तर मजा आली असती. पण पुन्हा केव्हा तरी आपण नक्की करूया. थँक्यू. आणि गाण्याचा इतका सुंदर कार्यक्रम सुरू असताना त्यात थोडासा व्यत्यय आणला का आपल्या बडबडी. तर मला असं वाटतं की मनापासून एक बारीकसं जाता जाता मी गाणं म्हणू का तुमच्यासाठी? मी काही फार सुरात नाही, तालात नाही, पण पकडून पकडून तालाला आणि सुराला बाजूला बसवते. सो मी एक मालिका केली होती वादळवाट नावाची, तिचं टायटल सॉन्ग गायचा प्रयत्न करते. थोडे सागर न्याय, थोडे
अंगणी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदी काठ कधी हारवाली वाट वाऱ्या भावसाची गाज काळे वासरच नाट कधी दुसर दुसर एक वादळाची वाट. आता आपण अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश केलेल्या आपल्या सर्व सदस्यांसाठी त्यांचं हे करतोय, सत्कार करतोय. तर आम्ही जरा लिस्ट वाचतोय, नावं वाचतोय. पहिलं नाव आहे आपल्याकडे 75 वर्ष पूर्ण झालेल्यांचा आपण एक सन्मान सत्कार करत असतो आणि या कार्यक्रमामध्ये आपण त्यांची ती सत्कार मूर्त्यांना त्यांना बोलवलेलं आहे. तर मी सर्वप्रथम बोलवतोय आमचे महंते साहेब यांना की त्यांनी कृपया पुढे यावं आणि सन्मानाचं मानचिन्ह घेऊन राजन कामकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया महंते यांचा मोमेंटो आणि गुच्छ देऊन सत्कार सन्मान करावं. सोडा तुम्ही तसेच प्रतापराव राणे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. विजय पंडितांना विनंती की त्यांनी राणे यांचा स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा. तसेच रमेश सोमाणी यांना विनंती की त्यांनी कृपया आमचे ट्रेजरर श्री वसंतराव यांना विनंती की त्यांनी त्यांचा गुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार सन्मान करावा. त्याचप्रमाणे रजनीताई वानखेडे यांना विनंती की सुवर्णा जोशी यांना विनंती की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. अमृत मारू आले. प्रफुल्ल साठम यांना विनंती की त्यांनी अमृत मारू यांचा गुच्छ देऊन तसंच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार सन्मान करावा. भीमराव मोरे, सरला शिंदे यांना विनंती की त्यांनी कृपया पुढे येऊन दीपिका वनमाळी यांना विनंती की त्यांनी सरला शिंदे यांचा गुच्छ देऊन त्याचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. विद्या सटकार, सुशीला नाईक,
मेघा शिरीषकर यांना विनंती केल्याने सुशीला नाईक यांचा गुच्छ तसंच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार सन्मान करावा। हे सर्व जणांनी आपली 75वी यशस्वीपणे गाठलेली आहे। कुंदा पुरंदरे, भरत भट, देवेंद्र वनमाळे यांना विनंती की त्यांनी त्यांचा गुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार सन्मान करावा। सूर्यकांत पंडित, अपर्णा लिमये, दामोदर सोनावणे, बरं 1 मिनिट थांबा, घेत लगेच। बरं, सूर्यकांत पंडित यांना विनंती की त्यांनी कृपया पुढे यावं। सदा चिपळूणकर यांना विनंती की त्यांनी त्यांचा गुच्छ देऊन सन्मान करावा। दामोदर सोनावणे यांना विनंती, देवेंद्र वनमाळे यांना विनंती की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा। शोभा भाटिया, विजय पंडित, तोपर्यंत विजय पंडित लागेल। विजय पंडित यांना विनंती की त्यांनी कृपया पुढे यावं आणि त्यांचा सत्कार सन्मान आमचे वसंत राऊत यांच्या हस्ते। भोट टाकू नका, बरं दिसत नाही। शोभा भाटिया यांना विनंती, सुवर्णा मॅडम यांना विनंती पुन्हा की त्यांनी त्यांचा गुच्छ आणि 75वा पूर्ण केल्याबद्दल आम्ही आमच्यातर्फे मोमेंटो देत असतो, त्याबद्दल त्यांचा सन्मान। रमानी जॉन्सन, रमानी जॉन्सन यांना विनंती की त्यांनी सत्कार स्वीकारावा आमच्या दीपिका वनमाळे यांच्या हस्ते। त्यांचा रिपोर्ट, त्यांचा डेटा माझ्याकडे असल्यामुळे ती लिस्ट त्याप्रमाणे मी वाचन केलं। तर मला वाटतं अजून कोणी नसल्यास आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया। प्रतियोगितेतले विजेते आणि उपविजेते तयार राहा, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। विजेते आहेत श्री विनायक चांदोरकर, थांबा या, आणि सौ अवंती देसाई लेख घेतलेले आहेत। तुम्हाला सगळ्यांना ती दिली जाईल, पण आता त्यांचं अनावरण होत आहे, तर मी या सर्वांना एक विनंती करते की त्यांनी यावं पुढे आणि स्मरणिकेचं अनावरण करावं। स्मरणिका जरूर वाचा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला द्या, पुढच्या वर्षी अधिक चांगली करता येईल।
प्रकाश बोरगावकरांना विनंती करते की आम्हाला 4 शब्द सांगावेत. हो वेळ थोडा आहे. प्रकाश बोरगावकर आपल्याकडे आधीही आलेले आहेत आणि नंतरही आपण त्यांना बोलवू. पण आता मात्र त्यांना फार कमी वेळात आपल्याला काही मेसेज देता आला तर नक्की. हॅलो, मला फक्त 4 शब्द बोलण्यास सांगितलंय. नमस्कार. मला वाटतं 4 शब्द झाले. झाले. RTO ज्येष्ठ नागरिक संघाच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासदांचे मनापासून खूप खूप आभार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले माझे लाडके सिल्वरियन. नेहमीप्रमाणे मी जो शब्द वापरतो तोच. मेरे ख्याल से मराठी चलेगा ना आज? हाँ चले, दौडेगा ना, कोई बात नाही. आज मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी आवर्जून बोलावलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि खरंच सांगतो मंडळी, नेहमीप्रमाणे मला परत एकदा घरी आल्यासारखं वाटतंय. बऱ्याच दिवसांनी जेव्हा आपण घरी येतो किंवा एखादी लेक बऱ्याच वर्षांनी माहेरी येते तेव्हा त्या लेकीला जे वाटतं ते मला आज खरोखर परत एकदा वाटत आहे. कारण बऱ्याच महिन्यांनी मी परत तुमच्यासमोर या ठिकाणी उभा आहे. तुमच्या सगळ्यांचे हसरे चेहरे, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खरोखरच असं वाटतं अजिम्या ब्रह्म पाहिले. आज संविधान दिवस आहे 26/11. एकीकडे आपण संविधान दिवसबद्दल बोलत आहे, दुसरीकडे 26/11 म्हणजे हल्ला झालेला आहे त्याची पण कुठेतरी एक आठवण येतं. तर अशा प्रकारे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींमुळे कुठेतरी आपलं मन एकीकडे आनंदित होतं आणि एकीकडे कुठेतरी त्या सगळ्यांच्या आठवणी पण आपल्यामध्ये येत आहेत. आणि आज या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी 11व्या वर्धापन दिनानिमित्त RTO ज्येष्ठ नागरिक संघाने जो आयोजित केला आहे. आणि मगाशी जेवढी सुंदर गाणी या ठिकाणी, हिंदी गाणी झाली, मराठी गाणी झाली, खास लावणी झाली, या रावजी बसा भाऊजी, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. आणि हे गाणं सगळं ऐकत असताना मंडळी जो काही उत्साह मी तुमच्या सगळ्यांचा पाहत होतो, शिट्ट्यांचा आवाजही जो येत होता, हे सगळं मला पाहिल्यावर असं वाटलं कि अभी भी आप बच्चे ही हैं और मैं चाहता हूँ ऐसे ही बने रहिए. उम्र का सिर्फ एक नंबर होता है. 60, 70, 80, 90, 75 वर्ष पूर्ण केलेल्यांचे सत्कार झाले. मला वाटतं 80+ सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि हे सगळ्यांना तुम्हाला पाहिल्यावर माझ्या असं वाटतं की खरोखरच मंडळी एज इज जस्ट अ नंबर, बाकी काही नाही आहे. हे सगळं आपल्या डोक्यात आहे, दुसरं काही नाही. पण एक लक्षात ठेवायचं, या वयात सुद्धा आपल्याला सगळ्यांना फिट अँड फाईन राहायचं आहे. कारण बदललं सगळं काही आहे. आज बदल खूप झालेला आहे समाजामध्ये आणि या बदलत्या समाजामध्ये, बदलत्या काळामध्ये कुठेतरी आपल्याला आज बदलायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे. आज या सभेमध्ये मला असं वाटतं पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त दिसत आहे. वुमन एम्पॉवरमेंट. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येमध्ये 53% महिला आहेत. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात आहे. आणि या वयामध्ये जगत असताना आनंदाने जगा, सुखाने जगा, अपेक्षा ठेवू नका. परत एकदा मी सांगतो, कारण आपल्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत जात आहेत. आता मुळीच या बदलत्या काळामध्ये अपेक्षा ठेवू नका. विशेषतः आपल्या लोकांकडून, आपल्या मुलाबाळांकडून अपेक्षा ठेवू नका. पण जसं मी नेहमी सांगतो, लक्षात ठेवा, व्हेनेवर युअर चिल्ड्रेन नीड यू, यू मस्ट बी देअर. बट व्हेन यू नीड देम, दे मे नॉट बी देअर. डोंट एक्सपेक्ट. एक लक्षात ठेवा, आपण त्यांच्यासाठी असलं पाहिजे, हम उनके लिए है, लेकिन हमारे लिए वो आएंगे रहेंगे ये अपेक्षा मत कीजिए. कारण मंडळी माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यात मोठं दुःख जे आहे ते अपेक्षा भंगाचं. आणि जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा जे दुःख होतं ना ते सलग राहतं. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी नेहमी सांगतो 90 आपल्याला गाठायची आहे कमीत कमी. मग आता ही 90 गाठत असताना कसं जगायचं ते आता तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून विशेषतः स्त्रियांना मला एकच सांगायचं आहे, अपेक्षाचं ओझं घेऊन जगू नका. आनंदी राहा, कमी करा. जसं जसं वय वाढतं तसं तसं तुम्ही सोडायला शिका. आजकालची मुलं आपल्याला फक्त सांगतात, विचारत नाही. मी नोकरी सोडली, मी परगावी चाललो, मी लग्न केलं, माझं लग्न ठरलं, हे फक्त आपल्याला सांगण्यात येतं, आपल्याला विचारण्यात येत नाही. म्हणून अपेक्षा ठेवू नका. आणि अजून एक गोष्ट सांगतो, विशेषतः काळात माझी बायको पण या ठिकाणी आली आहे, जरा उभी राहतो. मी प्रकाश आणि ती निशा
असं आमचं नातं आहे दिवस रात्र, निशा आणि प्रकाशचं. आणि आज मला आवर्जून का तुम्हाला हे सांगायचं आहे मंडळी, कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझी दोन्ही पोरं वैभव आणि क्षिप्रा हे दोघंही अमेरिकेत आहे. मागच्या 15 दिवसापासून निशाची तब्येत ठीक नव्हती आणि रात्री अपरात्री तिने मुलांना मेसेज टाकला आय एम नॉट वेल. तिला म्हटलं ते काय आता येणार आहे, कशाला त्यांना त्रास देते. आई हेच करते, करू नका. मुलं तिकडे रात्री अपरात्री आपल्या कामात आहे आणि अचानकपणे असा मेसेज गेल्यानंतर ते डिस्टर्ब होतात आणि वरतून फोन करून आपल्याला नको ते सांगतात, येणार तर नाही. म्हणून माझं म्हणणं हेच आहे की कृपया असं तुम्ही करू नका. आणि बायकांचं म्हणणं कसं असतं तसं ही पण मला नेहमी म्हणते, अहो तुमच्यापेक्षा ना मुलाबाळांना मी जास्त ओळखते 9 महिने. ही खरी गोष्ट आहे, सत्य परिस्थिती आहे. 9 महिने जास्त ओळखते, कारण 9 महिने मी ती पोटात ठेवते म्हणून मी त्यांना जास्त ओळखते. पण म्हणजे एक लक्षात ठेवा, वरतून मला या सगळ्या स्त्रिया आई मला हे पण सांगतात की ती मुलं 9 महिने आम्ही पोटात ठेवतो ना तेव्हा त्या नाळासोबत ती आमच्याशी जोडली गेली असतात. त्याचा प्रत्येक शब्द न शब्द, उसके हर दिल की धड़कन मैं सुनती हूँ समझती हूँ अंदर क्या हो रहा है. पण एक लक्षात ठेवा मंडळी, जेव्हा तो जीव पोटात असतो तेव्हा आपण त्याला जीव म्हणतो आणि तो जेव्हा जिवंत होतो म्हणजे बाहेर येतो म्हणजे डिलिव्हरी होते. लक्षात ठेवा, एक तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो, जोपर्यंत तो जीव तुमच्या पोटात आहे तोपर्यंत नाळेने तो बांधलेला आहे, घट्ट आहे, तुमच्याशी जोडला आहे, आईशी जोडला आहे, तो अटॅच आहे. पण जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा तो जीव बाहेर येतो. जर त्याला जिवंत राहायचं असेल तर ती नाळ कापावी लागते. नाळ कापल्यावरच ते जिवंत राहतं. अटॅचमेंट आत होती, दुनियेत ते पोर आल्यानंतर डिटॅचमेंट होते मंडळी, कारण ती नाळ कट करावी लागते. हे सत्य समजून घ्या. तुम्ही कुठल्या दृष्टीने त्याकडे पाहता तो तुमचा प्रश्न आहे, पण माझा दृष्टिकोन हाच आहे की तेव्हाच तुम्हाला एक इनडायरेक्टली सिग्नल मिळालेला आहे की आता ती नाळ कट केली, आता तुम्ही डिटॅच झाले आहात, आता फक्त तुम्ही लक्ष द्यायचं, अटॅचमेंट ठेवायची नाही. आणि आपण ते करत नाही मंडळी. आपण मुलं किती मोठी झाली, लग्न झाली, त्यांची मुलं झाली तरी ती अटॅचमेंट राहते आणि त्या अपेक्षेखाली त्या अटॅचमेंटमुळे आपण बरंच काही करतो. मुलांनी दिलेले ज्या काही आपल्याला शब्द असतात, ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या असतात की नाही आई तुझ्यासाठी मी करेल, शपथ आहे मी असं करेल तसं करेल, ती शपथ कधी पूर्ण होत नाही. आईची 40वी 50वी 60वी 70वी 80वी पण उलटते तरी आई भाबडेपणाने अजूनही वाट पाहते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ती शपथ पूर्ण करेल. पण ती शपथ काही पूर्ण होत नाही. तरी आईला 90मध्ये सुद्धा वाटतं ती आज ना उद्या शपथ पूर्ण होईल आणि ती त्या अपेक्षेमध्ये जगत असते. या उलट वडिलांचं वेगळं आहे. वडील बोलत नाही, आई बोलते पण वडील बोलत नाही, वडील मनात ठेवतात. मुलांनी वडिलांना आपण सांगितलं असतं कि बाबा मी हे करणार, वादे करतात बच्चे लोग, बाप से वादे करते हैं, ये वादा मैं आपको देता हूँ पिताजी ये करूँगा वो करूँगा. पिता का भी वही हल है. 60 70 80 90 हो जाते हैं, वादे पूरे होते नहीं बच्चों से. और लेकिन बाप बोलता नहीं है, लेकिन दिल में उस वादों पे वो भी जिंदा रहता है. माँ बाप जिंदा रहते हैं, बच्चे दूसरी जगह रहते हैं और बस वही सोचते रहते हैं कि आज नहीं तो कल वो सपने, वो कस्में, वो वादे पूरे होंगे और वो पूरे होते नहीं है. और तब कहीं जाकर मुझे मन्ना डे की याद आती है. मन्ना डे ने उपकार में कहा है, कस्में वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या. काही असं नसतं मंडळी. आपण आनंदाने जगायचं, भरभरून जगायचं, 90 गाठायची आहे, मजेशीर राहायचं आहे. तुम्ही जगा, मी जगणार आहे, आपण सगळेजण आनंदाने जगू. असेच हसत राहा, खेळत राहा, मनापासून आनंद लुटा. कारण ही तुमच्या जीवनाची सेकंड इनिंग जी आहे ही फक्त तुमची आणि तुमची आणि तुमचीच आहे. तुम्हाला काय जे लागेल, ज्येष्ठ नागरिक संघ आहे, प्रकाश बोरगावकर पण तुमच्यासोबत आहे. मला परत या ठिकाणी आपण आमंत्रित केलं, 4 शब्द सांगायला सांगितले, 400 शब्द मी बोललो आहे, पण ते सुद्धा आपण आनंदाने ऐकून घेतले. असंच प्रेम निरंतर असू द्या, असंच प्रेम द्या. परत आपण पुनश्च भेटू. तोपर्यंत ऐसे मुस्कुराते रहो, हसते रहो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद बोरगावकर साहेब. आम्हाला एक भीती असते नेहमी, प्रकाश बोरगावकरकडे माईक दिल्यानंतर माईक परत येईल की नाही. त्यामुळे आता पुढच्या वेळेला आम्ही एक रशी बांधणार आणि खेचून घेणार आहोत. तर एनिवे धन्यवाद. छान बोलतात, ऐकायला वाटतं, मजा येते, ऐकावं असं वाटतं. परंतु आपल्याला वेळेचाही थोडंसं निर्बंध आहे आणि त्यामुळे मी त्यांना जरासं
आवर्त करायला सांगितलं आणि आपण आता पुढच्या कार्यक्रमाला वळतोय, कारण की अजून चांगले चांगले कार्यक्रम शिल्लक आहे, चांगली गाणी यायची आहे. हल्लीच आमचं एक प्रयत्न म्हणून आम्ही कॅरमचा गेम असा खेळवला गेला होता. मी मुद्दामून शब्द स्पर्धा बोलत नाही आहे, टुर्नामेंट बोलत नाही आहे. आम्ही कॅरमबद्दलचं एक आकर्षण, एक प्रेम वाढावं आमच्या सभासदांसाठी, हा माझा प्रामाणिक उद्देश होता. तो बऱ्याचशा प्रमाणात सफल झाला, कारण की आम्ही जेव्हा तो गेम खेळायला लोकांना आवाहन केलं तेव्हा 20 जणांचे नॉमिनेशन्स आले मेलमध्ये आणि 8 जणांचे नॉमिनेशन आले स्त्रियांमध्ये. आणि छानपैकी त्याला प्रतिसाद दिल्याबद्दल कॅरम खेळणाऱ्या आणि बघण्यासाठी येणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. ही संधी घेतो मी. परंतु प्रत्येक खेळामध्ये कोण ना कोणतरी पहिला येतोच आणि त्याबद्दल मी आज विनंती करतो आपले विनायक तांदोळकर यांना की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि पहिला म्हणजे ते विनर आहे आपल्या कॅरममधल्या खेळाचे. पुन्हा मी स्पर्धा म्हणत नाही. विनायक तांदोळकर यांना विनंती, कृपया त्यांनी पुढे यावं. आणि मी आदिती मॅडमला विनंती करेन की त्यांनी त्यांचा पहिला आल्याबद्दल, स्पर्धा जिंकल्याबद्दल त्यांचा सत्कार सन्मान करावा. तसंच प्रकाश बोरगावकर यांना मी विनंती करतो की प्रकाश नायक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं आणि आदिती मॅडमकडून स्पर्धेचं रनर्सअप प्रकाश नायक हे आपल्या समन्वयक ज्येष्ठ नागरिक संघाचे खास आणि महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व आहे. आम्हाला त्यांची नेहमी साथ सतत मदत मिळत असते, त्याबद्दल सुद्धा मी संधी घेतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आता आपण स्त्रियांकडे वळतोय आणि मी विनंती करीन अवंती देसाई यांना की त्यांनी कृपया पुढे यावं, स्टेजवर यावं. या लेडीजमधल्या जी विजेते आहेत अवंती देसाई त्यांचा सत्कार सन्मान मी आदिती जारंगकर मॅडमना विनंती करेन की त्यांनी त्यांना एक मेडल द्यावं विजयी झाल्याबद्दल. तसंच दुसरे स्पर्धक आहे आमचे मेघा शिरीषकरांना विनंती की त्यांनी कृपया पुढे यावं. आदिती मॅडम पुन्हा तुम्हाला विनंती की तुम्ही त्यांचा मेडल देऊन सत्कार करावं. आदिती मॅडम आणि प्रकाश बोरगावकर दोघांनी एकत्र धन्यवाद. कॅरमचं खेळ झालेलं आहे, परंतु ही आम्हाला एक काय म्हणतात ते टॉनिक मिळालं आहे. आता आम्ही छानपैकी अजून काही चांगल्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. त्यासाठी आम्हाला तुमच्याकडनं सहकार्य आणि प्रतिसाद अपेक्षित आहे. शेवटचा एक कार्यक्रम आहे तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा, ते सुद्धा मलाच करायला सांगितलं गेलेलं आहे. तर इथे आलेल्या सर्व सभासद तसेच आमच्यावर प्रेम करणारे सगळे मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी आणि त्यांचे सहकारी आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. कार्यक्रमाला हॉल दिल्याबद्दल सिंधुदुर्ग भवन यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचाही सुद्धा धन्यवाद. शिवाय स्मरणिकेसाठी बऱ्याच जणांनी मदत केलेली आहे, त्याचा मी विचार उल्लेख करत नाही. ते सर्व स्मरणिकेमध्ये मी केलेलं आहे आणि अतिशय छान प्रकारे स्मरणिका आमची झालेली असल्यामुळे त्याचंही वाचन करावं. आपण काही महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये, त्याचं वाचन करावं आणि शक्य झाल्यास कृपया आम्हाला थोडंसं फीडबॅक द्यावं. त्यामुळे आम्हाला संधी मिळेल की आमच्याकडनं काही चुका झाल्या आणि आम्हाला पुढच्या वर्षी स्मरणिका काढताना आणखीन जास्त चांगल्या प्रकारे काढता येईल. आपल्या सर्वांना ठाऊक आहे तरीसुद्धा मी 1-2 मिनटं अजून घेतो, कारण की सर्वजण आतुरलेले आहेत गाणी ऐकायला. आपला हा जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे तो गेली 11 वर्ष इथे कार्यरत आहे. सध्याच्या म्हणजे कालपर्यंतच्या घडीला 189 आपले सभासद झालेले आहेत.
छानपैकी आम्हाला उत्स्फूर्तपणे असं प्रतिसाद मिळतं आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की विविध प्रकारच्या कार्यक्रमानुसार आमच्या ज्येष्ठांचं आम्ही मनोरंजन करावं. त्यासाठी भरपूर प्रकारचे खेळ ठेवलेले आहेत, कराओके ठेवलेले आहे. शिवाय महिन्याला 2दा कार्यक्रम असतात, त्यालासुद्धा व्यवस्थित तुमच्यासाठी उघडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. सुरू करूया. मोनाताई तुमच्या समोर ही लावणी घेऊन येतात. मोना 2 मिनिट. बाकीचे लाईट बंद करून टाक.